ऐका हो मंडळी, नवरात्रीत देवीचा अखंड दिवा लावल्याने काय फळ मिळते? नवरात्रात अखंड दिवा लावल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते. नवरात्रीत अखंड तुपाचा दिवा लावल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते. नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचा अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने तुम्ही देवीपुढे एक अखंड दिवा लावू शकता. आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे यालाच अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरातील सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियम व त्याच्या नियमाचे संरक्षण करावे. अखंड दिवा लावण्याची विधी. नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपण पाळावे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते. सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. तर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा तेवत ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडानं पुसवून छान व्यवस्थित वाळवून घ्या. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतरच तो लावावा. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याखाली आधी अष्टदल कमळ ठेवा. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकतो. आता आपण अखंड दिव्यातील वातीबद्दल काही माहिती पाहूया. अखंड दिव्याची वात देखील खूप महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावा यापासून बनवलेली असते. 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ही वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यापूर्वी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी साजूक तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा देखील वापरू शकता. देवीचा अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा. पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावरती एक काचेचं झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावरही कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिव्याला स्वतःला शांत होऊ द्यावे. ईशान्य कोन म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोनात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. अखंड दिवा तेवत ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. अखंड दिवा लावताना हा मंत्र म्हणा: ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोट जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचे सूचक समजतात. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विना कारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असं केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो.
नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती मिळते. नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व कार्य सिद्धीस होतात. नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाचा दिवा लावावा. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो व सर्व शुभकार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्यासाठी आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती देखील मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यास त्याचा काय परिणाम होतो.